इथे ते खऱ्या अर्थाने योगदान त्यांचं आहे। त्याच्यानंतर गणेश पाटील सरांनी ते सन्मानित करूया। गणेश पाटील सर यावं आपण शिक्षित व्यक्तिमत्व। शिक्षित व्यक्तिमत्व तर इथे गणेश पाटील सरांचं आपण इथे स्वागत करूया। गणेश पाटील सरांचं इथे स्वागत केलं जात आहे आणि तत्पूर्वी लगेचच आपण वळणार आमच्या सामन्याकडे आणि पहिल्या सत्रासाठी असणार आमचे इथे साई राजे यांच्याकडे आपण बोलूया। तर या ठिकाणी मी खरोखर साईराज यांना माईक देण्यापूर्वी एकच सांगेन की आता पहा शिक्षकांच्या पायाला हात लावला काय त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत। एन डी पाटील सरांसाठी एवढं कृतज्ञता आहे त्यांच्याकडे एवढा मोठा माणूस असून। आणि मी या ठिकाणी आणखी एक उल्लेख करीन बारक्या कांबळेसाठी जो जेवढा खेळाडू आहे तेवढाच चांगला व्यक्ती होता। त्याने अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपल्यासाठी बोललेला आहे। धन्यवाद। ओव्हर टू साईराज। थँक्यू। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संदीपदादा पाटील वडवलीचे थोर समाजसेवक यांना आम्ही पण विनंती करूया यावं आपण मुख्य व्यासपीठावरती। सुभाषदादा पाटील निलजेचे यांना देखील आपण विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं आणि महात्मा फुले यांच्या संघर्षानं पाहून झाले महाराष्ट्राच्या भूमीत आज जबरदस्त आगाज क्रिकेटचा आपण पाहतोय। निश्चितच एनडी शेठ पाटीलचा एक जबरदस्त धमाका गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा क्रिकेटचे अथांग महासागर नाथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण। यावेळी हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जजमेंट करतील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धाव घेतात। जयस्य मात्र झेल हा भूदान होतोय आयुष्यमान भव असा आशीर्वाद या फलंदाजाला दिला जातोय। आणि कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही या सूत्राचा वापर करत असतो कारण एका झेलची किंमत तिसेरा परेराने ज्यावेळी हिटमॅन रोहित शर्माचा वैयक्तिक 4 धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि त्यांनी 264 धावांची एक भारदस्त इनिंग साकारली होती। म्हणून म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा सादाबहार खेळ। गोलंदाज तयार कमलेश सुरेख फटका टॉपर एजला शतरक्षक येतील परंतु दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती भीषण अपघात फलंदाज बाद। या महाराष्ट्रात एक नाही दोन नाही असतील त्या 100 बघा असतील त्या 100 डीजे मास्टर इथे पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक कलंबोली गावचे सुपुत्र सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांचं इथे आगमन होत आहे। त्यांचा मी एनडी शेठ पाटील चषक 2022 या स्पर्धेच्या वतीने जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने बुर्दुलच्या या एनडी पाटील क्रीडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। पडत पाऊल सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची त्यांचं मनपूर्वक स्वागत यावं आपण मुख्य व्यासपीठावरती। गोलंदाजी माग होती कमलेश आपल्या बात्यातून काय गोलंदाजी जणू काय या आगीची गोली फेकतो की काय कमलेश कारण कमलेशकडे क्षमता आहे ताकद आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करत असताना फलंदाज बाद होताना आपण पाहिले तर अयुब शेख फलंदाज बाद झाले। त्यानंतर प्रसाद तांडेल आता फलंदाज आपण पाहतोय आकाश रिपट आणि त्यानंतर करण पाटील अशी जोडी आपण पाहू शकाल। षटकातील चेंडूंचा विचार केला तर चेंडू फेकून होता षटकातील 4 एकूण धावसंख्या 10 बॉलवरती 6 धावा। लॉंग स्टॉप रिझन मधून हा चौकार आपण पाहिला खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 10 बॉलवरती 6 धावा 10 बॉलवरती। सुरेख आयोजन नियोजन संयोजन आणि ही स्पर्धा खऱ्या प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून 7 समुद्र पार। गोलंदाज तयार हलक्यातून टॅप क्रिकेट पाहिलं क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक चेंडू गोलीच्या वेगानं फरार थर्ड मॅन सीमा रेषेला मानवंदना देतोय छत्रपती शिवरायांची तडपते तलवार चेंडू आउट ऑफ द पार खणखणीत चौकार। अध्यक्ष त्याचं कमिटीवरती लक्ष एनडी पाटील कर्तव्य दक्ष 40+ आहे अध्यक्ष। एनडी म्हटलं तर नॉनस्टॉप दुनियादारीतील एक कोहिनूर हिरा आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेली क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्य मानसोला आई गावदेवी चषक
निश्चितच या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार 10 धावा 10 कदम स्लोवर. लुक ॲट द व्हेरिएशन. जेल होण्याची शक्यता आणि पंचांचा इशारा तर फलंदाज बाद होतील. 10 नंबर आहे VIP. 10 नंबर आहे VIP. नेता धुरंधर बघा नेता धुरंधर. थँक्स डीजे मास्टर. आपण पाहतो 10 नंबर ही आहे आमचे एनडी दादांची ओळख आणि ते खऱ्या अर्थाने श्री मलंग क्रिकेट 40+ चे अध्यक्ष सुद्धा आहेत. या स्पर्धेचे दमदार नेतृत्व. तर साई राजा जर आपण विचार केला, एका बाजूला खाडेकर 11 कासार वडवली क्रिकेट संघ खेळतो, तर एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चंदीगेम वडवली क्रिकेट संघ. आणि रामचंद्र मडवी साहेबांचं जर आपण आज स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे गावाच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये एकेकाली योगदान दिलं, अशा व्यक्तिमत्वाच्या नावाने हा संघ इथे खेळतो. आणि रामचंद्र मडवी साहेबांचे छोटे बंधू योग्यदादा मडवी जर इथे उपस्थित असतील, तर एनडी शेठ पाटील साहेबांच्या वतीने योग्यदादा तुम्हाला व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. डेफिनेटली त्यांचं अवघे जीवन खऱ्या अर्थानं पुरुषार्थच राहिलं आणि त्यांनी शिखर गाठलं. खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केला. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेतून स्वर्गीय मारुती मडवी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांना सुद्धा मी एनडी शेठ पाटील चषकाच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण इथे करतो. खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान होते एकेकाली समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांचं. खूप मोठे थोर समाजसेवक होऊन गेले. त्यांना देखील आपण विनम्र अभिवादन करूया. षटक क्रमांक पहिल्याची सांगता होते आणि दसका दम दाखवला जातो कासारे वडवली टीमच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी कमलेश पाटील 3 फलंदाजाचा घाशा गुंडाळला गेला आणि धाव संख्या 10 आपण पाहू शकाल. गोलंदाजी माग करतील नवीन गोलंदाज ऋतिक पाटील. सेकंड स्पेल मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक साधं सोपं झेल. या वेळेस मात्र जमिनीला मात्र भूदान केलं जाते आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद या फलंदाजाला दिला जातोय. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 1 और 1 11 11 धावसंख्या 10 फलकावरती. स्पर्धा आपण पाहतोय जयगावती क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित एनडी शेठ पाटील चषक 2022 एक लाजवाब नेत्रदीपक पारदर्शक असं आयोजन. रॉयल म्हणजे राजा आणि राज्यासारखं आयोजन. जबरदस्त आयोजन आपण पाहू शकाल. गोलंदाज आपण पाहिला तर निश्चितच ऋतिक पाटील पहिल्या चेंडूवरती विकेटची सफलता जरूर होती, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिले तर जयेश त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. एक साधा सोपा झेल होता. एका झेलची किंमत तुम्हाला डिटेल सातत्याने 1 चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर ती एका धावीची किंमत तुम्हाला मोजावी लागते. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा चेंडू समोर फलंदाज आपण पाहिला मोहन मात्र एक्सपिरियन्स इज गुड टीचर. व्हॉट क्लास दाखवला जाते. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेला सलामी ठोकतोय. खणखणीत चौकार. क्रिकेटच्या विकासासाठी झाली स्थापन ही कमिटी. संघर्ष करतात खऱ्या अर्थानं. जबरदस्त दोन्ही संघ तितकेच ताकदीचे संघर्ष करावं लागतंय, कारण जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला खूप महत्व आहे. म्हणजे ते संघर्ष या ठिकाणी चालू आहे. गोलंदाजी माकृती. गोलंदाज जर ऋतिक तयार आहेत. आखो टप्प्यात हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतील, तत्पूर्वी येतील, वागतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत सिंगल रन इज कम्प्लीट. आणि सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतो ते मात्र 16 का डोला. 16 धाव संख्या 10 फलकावरती. 16 धावा आपण या ठिकाणी पाहतो. दोन्ही संघ तितकेच कॅलिबर आहेत. दोन्ही संघामध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा. तर ज्या क्षणाची मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत होतो, 1 मिनिट मित्रांनो, खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजयदादा खानोकर साहेबांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. हा चेंडू इथे खऱ्या अर्थाने इस बार गेंद को सीधा फेंक दिया डीप स्पेयर लेग सीमा रेखा के बाहर और अंपायर का इशारा आता हुआ गेंद सीमा पार 6 रन. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. या स्पर्धेचे एनडी शेठ पाटील चषकाचे दमदार नेतृत्व आदरणीय आहे. एनडी शेठ पाटील साहेबांच्या वतीने प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक प्रेक्षक कमाल झेलसाठी एनडी शेठ पाटील साहेब बुर्दुल या स्पर्धेचे दमदार नेतृत्व, या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी आयवा कॅश साठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. जबरदस्त आयोजन, नियोजन, सुयोजन. एनडी शेठ पाटील एक दमदार आयोजकाच्या भूमिकेत असतील आणि एक स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार.
बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये येतोय की मिस टायमिंग, परंतु चेंडूने गाठली सीमा रेषेच्या बाहेर, खणखणी षटकार. तर मान्यवरांचा व्यासपीठाकडे आगमन होत आहे. एक बुधांत कल्पना भुरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना पनवेल सारख्या एका श्रीमंत महानगरपालिकेचे नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलेलं आहे. एकेकालचे नामवंत कलंबोली क्रिकेट संघाचे संघनायक क्रिकेटर, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आदरणीय सर रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पॅकर्स, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका विजयदादा खानवकर साहेबांचं या एनडी चषक स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. रॉयल कलंबोली क्रिकेट संघाचे ते प्रतिनिधित्व पॅकर्स म्हणून प्रतिनिधित्व करत असताना विजयदादा या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक एनडी शेठ पाटील साहेब, बिंदा शेठ पाटील, प्रवीण म्हात्रे, प्रेम जाधव, त्याच्यानंतर प्रशांत म्हात्रे आणि सुभाष पाटील यांच्या वतीने स्वागत आहे. स्वागतम, शुभ स्वागतम, मोस्ट वेलकम स्वागत असेल. या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांचं पडता पावलं सज्जनांची शोभा वाढवली. आपण क्रिकेट या सामन्यांचे मनपूर्वक स्वागत असेल. तर सन्माननीय विजयदादा खानावकर साहेब पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, त्यांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आणि त्याचबरोबर सन्माननीय अशोक म्हात्रे साहेब एक शिक्षित व्यक्तिमत्व, इंजिनियर आहेत. सन्माननीय अशोक दादा म्हात्रे ओबीसी सेल ते कलंबोली शहरचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो सन्माननीय श्री विश्वादादा स्वागत, विशाल पाटील स्वागत लाईट हाऊस कलंबोलीचे सर्वे सर्वा त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेचे दमदार नेतृत्व सन्माननीय एनडी शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे. स्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. हा स्वागत नव्हे, हा आहे तर जीवाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. मोस्ट वेलकम. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. पहा, करण पाटीलचा झेल 0 धावसंख्येत सुटला होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिले तर 13 धावेचं योगदान आपण पाहिला. हा क्रिकेट, क्रिकेट सरडा आणि पॉलिटिक्स कधी रंग बदलतील हे सांगता येत नाहीये. क्रिकेटचा सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. गोलंदाज तयार कमलेश, सांख्यिक कोट्यातील तिसरं, व्यक्ती कोट्यातील दुसरा, परंतु चेंडू हवेत, शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतील, फलंदाज बाद होतील. ते मात्र मोहन बॅक टू द डगआउट. मोहम्मद उपाध्यक्ष प्रदीप मढवी, उपाध्यक्ष प्रदीप मढवी उभा आहे खंबीर, बघा उभा आहे खंबीर. श्री मल्हार क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर. आपण थांबायचं आहे. तर पंचाने विनंती करतो जरा 2 मिनिटं सामना आपण थांबवायचा आहे, कारण या ठिकाणी आमचे गुरुवर्य 2 शब्द बोलावा असं त्यांना मी विनंती करतोय. यस, ओ टू महागुरु सर. तर थँक्स. बघा, इथे सरांना खऱ्या अर्थाने त्यांच्या विद्यालयात जाणं गरजेचं आहे वेळेवर, परंतु एनडी शेठ पाटील साहेबांच्या वतीने सन्माननीय गोरड सरांना आम्ही ते आमंत्रित करतो. सर यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं आणि एनडी शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून जी ठाणे जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा या भेटीसाठी आलेली आहे. ठाणे रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटर या स्पर्धेमध्ये खेळतात. त्यांच्याबद्दल आपण या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थाने आपण आपले मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आज या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ज्यांच्या प्रेमापोटी ते आमचे मित्र सन्माननीय श्री एन डी पाटील शेठ यांनी, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर, माझे मित्र श्री भोईर सर, आमचे माजी विद्यार्थी आणि एक युवा नेतृत्व नवनाथ मडवी सर, गणेश पाटील सर आणि मी स्वतः घोरट सर, आम्हा सर्वांना त्यांनी फोनवर आमंत्रण केलं आणि या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने आज पहिल्यांदा आलो या भागामध्ये. आम्हाला या ठिकाणी बरीच वर्ष झाली, पण सुंदर असं नियोजन आणि छान असं ग्राउंड, इतकी छान जागा आहे, त्यात आम्ही भारावून गेलो. अजून आम्हाला एक कार्यक्रम आहे, तरी आम्ही या ठिकाणी बराच वेळ थांबलो. त्यांचे सहकारी असतील बिंदास पाटील, आमचा माजी विद्यार्थी आणि मृदुल गावचा उपसरपंच, भावी नेतृत्व. खरं सांगायला आम्हाला आनंद वाटतो की आमचे विद्यार्थी, जे माजी विद्यार्थी आहेत ना, ते खूप छान आहेत. आम्हाला खात्री आहे की आम्ही सांगू ते काम ते ऐकतील. मगाशीच ते दादा आमचे भाऊ म्हणाले की एन डी पाटील शेटनी सरांच्या पायाला स्पर्श केला. आमचे सगळे विद्यार्थी असेच आहेत, त्यांच्याकडे खूप नम्रता आहे. ज्याप्रमाणे
नदीमध्ये लवाली असतात, आपल्या सर्वांना लवाली माहीत आहे. महापुरे येती तेथे झाडे वाहून जाती, मात्र लवाली वाचती, कारण लवालीमध्ये नम्रता गुण आहे. असा सर्वांमध्ये गुण असावा. तुम्ही खूप मोठे व्हा. आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असतील. गीतेमध्ये एक वचन आहे, कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन. माणसाने फक्त कर्म करत राहावी, फळाची अपेक्षा करू नये. फळ तुमच्या गळ्यामध्ये जी वरमाळ आहे, जी यशाची माळ आहे, ती आपोआप घालणार आहे. या स्पर्धेसाठी आम्हा सर्वांना आपण आमंत्रित केलं. मी एन डी शेट पाटील यांचं आभार मानतोय आणि तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद गोरोड सर. गऱ्यार्धाने अतिशय चांगल्या प्रकारे संदेश दिला की महापुरे संतांनी म्हटलेलं आहे सर की महापुरे झाडे जाती तेथे लवाले वाचती. नम्रता गुण जर तुमच्या अंगी असेल तर सातत्याने समाजामध्ये तुमचा सातत्याने गौरव केला जाईल आणि यशाचे शिखर मात्र तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. हा संदेश मात्र इथे शिक्षक वर्गाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा एन डी शेट पाटील चषक 2022 स्पर्धेच्या वतीने सर आपणा सर्वांचं शिक्षक वर्गाचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. एन डी शेट पाटील साहेब आणि आमच्या जयगाव देवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने खेळ स्टार्ट असणार आहे. ओ टू साही राजे. थँक्यू. गोलंदाज तयार. कमलेश हलक्या त्यांना सन्मान दिला आहे. बॅक टू द बॉलर. चेंडू फेकून होत आहेत. आपण पाहिले ते एकूण चेंडू फेकून होत आहेत ते मात्र 5 षटकातील शेवटचा चेंडू असेल. कमलेश जबरदस्त गोलंदाजी संघाला सावरतोय. खऱ्या तर पाहिलं तर 32 धावा आपण पाहिल्यात. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील. हलक्यात चेंडू मात्र ड्राईव्ह गेला होता, तोपर्यंत मात्र सिंगल जस्ट वन दी एअर आणि या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्यात तर 33 धावा धावफलकावरती. तर गुरुकृपा विद्या मंदिर उसाडणे खऱ्या अर्थाने विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वर्ग या स्पर्धेतून प्रस्थान होते. पुन्हा एकदा त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू आणि यानंतरची एक लढत असणार आहे बघा. पुढची लढतीचं सुद्धा इथे अनाउन्समेंट केलं जाईल. दोन्ही क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने आम्ही पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक, कलंबोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने साईराजे मी त्यांची फलंदाजी जवळून बघितलेली आहे. आम्ही त्यावेळेस शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना खऱ्या अर्थाने विजयदादा खानावकर अतिशय ताकदवर फलंदाज म्हणून एकेकाली ज्याने संपूर्ण कलंबोली संघाचं नेतृत्व यशस्वीरित्या पार पडलं. एकेकाली क्रिकेट, परंतु क्रिकेटवर प्रेम अजून कमी झालेलं नाहीये. खऱ्या अर्थानं रॉयल क्रिकेट संघाच्या वतीने रॉयल कलंबोली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला. संपूर्ण महाराष्ट्रामधील एक मोठे पॅकर्स म्हणून ते ओळखले जातात आणि आज ते पनवेल महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करतात एक अभ्यासू नगरसेवक म्हणून. पुन्हा एकदा दादा आपलं आम्ही एन डी शेट पाटील साहेबांच्या वतीने स्वागत करतो आपलं. निश्चित सहर्ष स्वागत करूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावसंख्या धावा फलकावरती. 11.00 ची धावसंख्या धावा फलकावरती. या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. आजच्या संघर्षाला वेलकम करा. तोच संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोय. म्हणून विचार बदला, आयुष्य बदलेल डेफिनेटली. मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर षटक क्रमांक 4 गोलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील. चांगला रफ्तार के सौदागर. यावेळेस मात्र वेगाची स्वारी. शुभम गोलंदाजी करतोय लय भारी. जबरदस्त पहिला चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली, कारण संघाला सावरावं लागेल. कारण सातत्याने जितके निर्धाव चेंडू जातील तितका दबाव तंत्र मात्र समोरच्या फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. तर मात्र कासार वडोली टीमच्या माध्यमातून गोलंदाज तयार. षटकातील दुसरा चेंडू क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेला आपण पाहू शकाल. दुसरा चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही. चेंडू हवेत सेफ लँड होईल की कॅच होईल. स्वतः गोलंदाज जजमेंट थोडासा चुकतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या 35 रन. 35 धावसंख्या धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी आणि तितक्याच पद्धतीने चांगली फटकेबाजी मैदानावरती आपण पाहिलं चालू असं. खाडेकर 11 कासार वडोली टीमच्या माध्यमातून वडोली बी निश्चित स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाची गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी कमलेशने कार्यरताना खूप चांगली गोलंदाजी साकारली आहे आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारे गोलंदाज आपण पाहू शकाल ते मात्र शुभम पाटील. गोलंदाज षटकातील तिसरा चेंडू. एकूण धावसंख्या धाव फलकावरती
35 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील तिसरा चेंडू. हाफ ट्रॅकरचा हा चेंडू बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये येत नाही. क्षेत्ररक्षक फार वेगानं एक स्टायलिश क्रिकेटर रुपेश त्या ठिकाणी होते आणि फलंदाज बाद होतील ते मात्र सुशांत. अभिमन्यू म्हात्रे 40 प्लस नकुल शेट पावशे 40 प्लस नकुल शेट पावशे 40 प्लस नकुल शेट पावशे क्रिकेटला सर्वांचे आहे योगदान वर्षानुवर्षे आहे योगदान वर्षानुवर्षे आहे योगदान वर्षानुवर्षे. थँक्यू. देह उंच आणि निश्चित ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. ती झेप घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने दोन्ही संघ करतायत. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. समोर फलंदाज आपण पाहतोय. बॅटच्या राडार मध्ये येत नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. संदेश होते आणि फलंदाज आणखीन एक धक्का क्रमांक पाहिला तर 7वा धक्का या ठिकाणी लागला जातो. तर खाडेकर 11 कासर वडवली सांगाला. कार्य सम्राट एनटी शेट पाटील कार्य सम्राट एनटी शेट पाटील कमिटीचा मेंबर या कमिटीचा मेंबर श्री मल्लकर क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मल्लकर क्रिकेट असोसिएशन थँक्स अभिगम मास्टर. आम्ही स्वप्नील म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने हास्यमय वातावरण एनडी दादांची खऱ्या अर्थाने धून ऐकल्यानंतर आणि आता ते 40 प्लस श्रीमलन क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने विभागाचे ते नेतृत्व करतात. अध्यक्ष आहेत. स्वागत आहे आपलं. निश्चित सरचे स्वागत असेल त्यांचं देखील. काय गोलंदाजी विकेट हॅट्रिक संपादित करणार का हा गोलंदाज? कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. इथे रिदम पद्धत आली ते चुकला जातोय आणि मृत्यू चेंडूची घोषणा पंचाच्या माध्यमातून केली जात आहे आणि हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. राजेश पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज आपण पाहतोय. शुभमला मात्र संधी चालून येते आणि संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाज तयार. विकेट निश्चितच येणार का? ट्रॅकर चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता आणि विकेट हॅट्रिक होणार का? या ठिकाणी भूदान आणि 1000 रुपयाचा पारितोषिक देखील होता परंतु मात्र या ठिकाणी झेल भूदान होतं. 1 धाव संख्या धावफलकावरती आखली जाईल नोंदवली जातील कारण एकूण धावसंख्या 3 डझनामध्ये पाहू शकाल. 36 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पहा शुभमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी परंतु ती वडवली टीमच्या माध्यमातून फलंदाजी देखील चांगली होते परंतु कुठेतरी मिसफील्ड आपण खूप पाहिली खऱ्या अर्थानं. या चेंडूवरती देखील जर विकेट संपादित केला तर राजेश पाटील याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय. लखन जाधव येतात. षटकातील शेवटचा चेंडू. निश्चितच क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक आणि ते अर्थातच विकेट हॅट्रिक होणार होती पण क्रिकेट हे जर आणि तर या शब्दाला अर्थ नसते मित्रांनो. तर शेवटचा चेंडू चान्स असेल अद्याप देखील. चांगला ग्लान्स करताय चेंडू मात्र कव्हर पॉइंट रिझन मधून ढकलून देतात. तोपर्यंत 2 धावा डेफिनेटली कंप्लीट होतील आणि 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतोय. एकूण धावसंख्या 38 रन. शेट एनडी पाटील बुरदुलवाला शेट एनडी पाटील बुरदुलवाला बीजेपी नेता नावाजलेला इस्टेट एजंट पैसेवाला इस्टेट एजंट पैसेवाला कमी कशाची नाय त्याला कमी कशाची नाय हात आईचा शिरावर हाय त्याला कमी कशाची नाय हात आईचा शिरावर हाय त्याला कमी कशाची नाय हात आईचा शिरावर हाय. तर पुढची लढत असेल बघा फर्स्ट राऊंड मधली खऱ्या अर्थाने जी लढतीला आपण नंतर सुरुवात करणार आहोत. एका बाजूला ट्रॉम्बे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी माहुलगाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही सूचित करतो सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. लगेचच यावा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्ष मध्ये. विकेट हॅट्रिक साठी राजेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक चालू. गोलंदाजी मागवरती विशाल पाटील येतात. फुल टॉस चेंडू मात्र या ठिकाणी प्रॉपर टायमिंग तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छुमंतर.
बुरदुल गावात बांधलाय चांगला श्रद्धा सबुरी नावाचा बंगला श्रद्धा सबुरी नावाचा बंगला श्रद्धा सबुरी नावाचा बंगला बुरदुल गावात बांधलाय चांगला श्रद्धा Thank सबुरी you. नावाचा बंगला. षटकार आला. या षटकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेवतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 44 2 सव्वे. स्कोर बुक वरती प्रसाद आमच्या सेवेत जोडले गेल्यात गुणलेखाच्या भूमिकेत आणि निश्चित आमचे प्रीतम बोपी पेठचे एक उत्कृष्ट गुणलेखाच्या भूमिकेत आपण त्याचं पाहू शकाल. गुणलेखक म्हटलं तर समालोचन कक्षाचा पाठीचा कणा आम्ही सातत्याने म्हणत असतो. पण पहिल्याच चेंडूवरती मात्र स्वागत केलं विशालचा, कारण फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी आपण पाहिली आहे. गोलंदाज तयार. याच्या प्रॉपर रडार मध्ये फ्लाइटेड डिलिव्हरी वॉटर स्ट्रोक चेंडू आउट ऑफ द पार. खणखणीत बॅक टू बॅक 2 षटकार. 10 नंबरची वेरणा गाडी बंगल्या समोर हाय त्याला कमी कशाची नाही हात आईचा. थँक्यू. तर या षटकाराच्या बरोबरीनं खाडेकर 11 कासार ओढवली संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. यावेळी 4 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी असेल. सुरेख फटका या ठिकाणी आरांतो कार्पेटच्या रिझन मधून चेंडू मात्र सिली मिडॉन मध्ये जातील. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज बाद होतील. लखन बॅक टू द डगआउट. ठाणे जिल्ह्याच्या बुरदुल गावात भारी डीजे हवाच सैर ठाणे जिल्ह्याच्या बुरदुल गावात भारी डीजे हवाच सैर एंडी शेट पाटील चषक बघा जोरात गोष्टीच्या दुनियातील राजा माणूस सुभाष पाटील यांच्या सुपुत्र आणि त्यांच्या सुकन्याचंही व्यासपीठावर आगमन होत आहे. मनपूर्वक त्यांचं आम्ही अभिनंदन करू. सुपुत्रांचं स्वागत आहे आपलं. ओ टू साईराजे. स्वागतच असेल. एकूण धावसंख्या पाहिली तर 51 धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती विशाल पाटील समोर फलंदाज पाहतोय तो निश्चितच भावेश भोईर. 2 षटकार त्याच्या बॅट्स मधून आपले उतुंग आणि आकाशाला गवसणी घालणारे षटकार आपण पाहिले. षटकातील पुढील चेंडू सुरेख हेलिकॉप्टर स्ट्रोक कनेक्ट केला जातोय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कल्पेश होते त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. दिल फुलाचं व्यक्तिमत्व आहे बुरदुल गावाचा दिल फुलाचं व्यक्तिमत्व आहे बुरदुल गावाचा आणि जिल्ह्यात दरारा एंडी शेट पाटलांच्या नावाचा Thank you. आणि जिल्ह्यात दरारा. थँक्यू डीजे. तर निश्चितच 9 विकेट डाऊन होतात. 2 चेंडू बाकी आणि शेवटची जोडी आपण या ठिकाणी पाहू शकाल, कारण खाडेकर 11 वडवली कासार वडवली टीमचे मात्र 9 विकेट गारद होत आहेत. स्लोवर जबरदस्त फटका स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगानं फरार आउट ऑफ द पार. खणखणी चौकार. आई दर्शन घे तर या चौकाराच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या 55. 2 पंजे स्कोर बुक वरती आपण पाहू शकाल. षटकातील शेवटचा चेंडू विशाल यांच्या षटकातील जबरदस्त तडाखा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत संदेश आणि फलंदाज बाद आणि घाशा गुंडाळला जातो. ऑल आउट टीम होते. खाडेकर 11 कासार वडवली टीम दुसरा संघ असेल तर ऑल आउट होताना आपण पाहिला. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 55 येणारे 30 चेंडू मध्ये म्हणजे अर्थातच 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र अब तक 56 निश्चितच आपण पाहणार आहोत. ते मात्र निश्चितच चंद गेम ओढवले असेल. स्वर्गीय रामचंद्र मणी प्रतिष्ठान या संघाला मात्र येणाऱ्या 5 षटकामध्ये 56 धावांची गरज असेल. सामना कसा असेल पुन्हा एकदा मायक्रो म्हणून इन्व्हाइट करूया. पनवेल समालोचन असोसिएशन समितीचे निश्चितच खजिनदार आमचे योगेश दादा मडवी सरांना विनंती करतोय की आपण पुढचं धावतो वर्णन ऐकावं. थँक्स साईराजे. त्या मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. मी इंडी शेट पाटील क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक सन्मान्य इंडी शेट पाटील साहेब, त्याचबरोबर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सुभाष पाटील आणि आमचे परममित्र प्रेम जाधव यांना इथे त्रिवेणी संगमला आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं आपण इथे स्वागत करावं. सन्मान्य विजयदादा खानावकर साहेबांचे इथे स्वागत केलं जात आहे.
पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक, एक उदांत कल्पना, उराशी बालगुण, ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्या खऱ्या अर्थाने पनवेल सारखे एका श्रीमंत महानगरपालिकेचं ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य प्राप्त झालेले आहे ते सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांचं मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि एनडी शेठ पाटील चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे की मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली आणि स्वागत नसे हात रहा एक जीवाला आणि विजय दादा खानावकर साहेब तुमच्या पदस्पर्शाने पावन झाला आमचा एनडी चषक क्रिकेट स्पर्धेचा हा सोहळा। त्याच्यानंतर कलंबोली शहर ओबीसी सेलचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अशोक शेठ म्हात्रे आणि अशोक दादा म्हात्रे साहेबांच्या वतीने एनडी शेठ पाटील चषक क्रिकेट स्पर्धेला 50 सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। मित्रांनो अशोक दादांचा आपण इथे सन्मान करूया। एक शिक्षित व्यक्तिमत्व, सातत्याने निश्चित स्वरूपात राजकीय क्षेत्र असो, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा त्रिवेणी संगम सन्मान्य अशोक दादा म्हात्रे साहेब कलंबोली शहर ओबीसी सेलचे विद्यमान अध्यक्ष आहेत। या स्पर्धेकरता 50 सन्मान चिन्ह पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचा इथे यथोचित गौरव केला जात आहे। आमच्या दोस्तीच्या दुनियातील सर्व राजा माणूस एनडी शेठ, प्रशांत, प्रेम, त्याच्यानंतर सुभाष यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे। त्याच्यानंतर विशाल सरांना इथे सन्मानित केलं जाईल। विशाल सर यावं आपल्या इथे स्वागत केलं जाईल। विजय शेठ खानावकर साहेबांचे खंदे समर्थक म्हणून तर स्वागत लाईट हाऊसचे ते ओनर्स आहेत, मालक, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल। मी खऱ्या अर्थाने 2022 एनडी शेठ पाटील चषक क्रिकेट स्पर्धेचे सर्वा एकच वादा आमचे एनडी दादा, माणुसकीचं दुसरं नाव आणि सातत्याने क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून संघर्ष करणारे श्री मलंगड 40+ चे जे अध्यक्ष आहेत एनडी शेठ पाटील साहेब, सुभाष पाटील आणि प्रेम जाधव यांच्या शुभ हस्ते विशाल सरांचं स्वागत केलं जात आहे। तर विशाल सरांच्या वतीने या स्पर्धेला 5000 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य त्यांचा आम्ही जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आणि आमच्या एनडी चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने स्वागत पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। तर वडवली बघा क्रिकेट संघासाठी कुमारी स्नेहल सुभाष पाटील बुर्दुल यांच्याकडून वडवली क्रिकेट संघाला इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ वडवली संघाला प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। मी पुन्हा एकदा कुमारी स्नेहल सुभाष पाटील बुर्दुल तुझं मनपूर्वक अभिनंदन करू की खऱ्या अर्थाने आमच्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम केलं। वळूया आमच्या रायगड ठाण्यातील लोकप्रिय क्रिकेट समालोचक आमचे मित्र योगेश मडवी सर यांच्याकडे। ओटो योगेश मडवी नामवंत क्रिकेट समालोचक। बघा पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी असेल। कुमारी स्नेहल सुभाष पाटील बुर्दुल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी नसणार आहे, षटकार हॅट्रिक साठी असणार आहे। विशाल पाटील वडवली यावं आपले इथे स्वागत केलं, संदीप पाटील वडवली यावं आपलं स्वागत केलं जाईल। ओटी योगेश मडवी कंटिन्यू। तो बहुत बहुत शुक्रिया महादेव गढ़गे सर। सीधे मैदान के ऊपर 56 रनों का लक्ष्य पीछा करने उतरी टीम मैदान के ऊपर लगातार 2 गेंदे, 2 शानदार चौके विशाल पाटिल के बल्ले से। पाटील चषक हाय बघाया रसिक प्रेक्षक हाय बॅट्समन जरी तो नायक हाय हा बॉलर। तो 3 बॉल 3 चौके के लिए यहाँ पर 1000 का इनाम भी है। राजेश पाटिल इनकी तरफ से इस बार भी गेंद को लॉक किया, गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन और 3 गेंद 3 चौके लगाने वाला ये बल्लेबाज विशाल को यहां पर 1000 रुपए का इनाम। तो अगला मुकाबला माहुलगांव और ट्रॉम्बे के बीच होगा मुकाबला। आइए दोनों कप्तान टॉस के लिए अगला मुकाबला बिग फाइट होगा 2 बड़े टीमों के बीच। एक तरफ है माहुलगांव टीम और दूसरी तरफ शरद स्मृति ट्रॉम्बे टीम, ट्रॉम्बे कोलीबाड़ा। एक बड़ा मुकाबला जरूर देखने को मिलेगा और उसके बाद मुकाबला कारबा बनाम
खुंडे के बीच होगा। ये गेंद बिल्कुल अच्छी थी, गेंद को खेला, गेंद जाती हुई इस समय डीप में गेंद को रोका, रन बनी 1 और इस एक रन के साथ टीम की टोटल फुल स्कोर 13 पर पहुंची है। तो गणेश 11 माहुलगांव टीम के कप्तान पहुंचे हैं और ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम के कप्तान भी यहां पर शायद पहुंचे। तो अगले मुकाबले का टॉस होगा हमारे कमेंट्री बॉक्स में, जो बिग फाइट मुकाबला होगा आज के दिन का और एक बड़ा मुकाबला। तो अब लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम है राजेश पाटिल की तरफ से, मगर इस बार इनसाइड आउट की ये स्ट्रोक बेहतरीन, सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। आकर्षक क्रिकेट चषक एंडी शेट पाटील नावाचा, आयोजनाचा सिंहाचा वाटा गावदेवी क्रिकेट संघाचा। कमाल की बल्लेबाजी, विशाल पाटिल ने 3 चौके दागे, उसके बाद ये ऋतिक पाटिल के बल्ले से शानदार छक्का। शुरुआत तो बेहतरीन हो चुकी है मैदान के ऊपर और इस बार लब किया गेंद को, फिर एक बार लॉन्ग ऑफ के ऊपर से इस समय ऋतिक पाटिल के बल्ले से लगातार 2 गेंदे, 2 शानदार छक्के, सॉरी 4 रन है इस बार चौके के साथ। टीम की टोटल की बात करेंगे तो फुल स्कोर पहुंच चुका है 23 रनों के ऊपर और इस समय पहला ओवर का खेल समाप्त हो चुका। पहला ओवर के समाप्ति के बाद 23 रन बने, रन संख्या जीत का जो लक्ष्य था हम बात करेंगे 56 रनों का, मगर इस समय पहली ओवर में कमाल की शुरुआत, जो पहले मुकाबले में वाकलन के खिलाफ शुरुआत हुई थी ना, पहले ओवर में 23 रन, वही शुरुआत बरकरार रखी। दोनों बल्लेबाज उम्दा फॉर्म में, विशाल पाटिल और ऋतिक पाटिल। टीम की टोटल बनी 23 रन। तो टॉस होगा हमारे कमेंट्री बॉक्स में अगले मुकाबले का, तो बिल्कुल जीत के लक्ष्य की हम बात करेंगे। तो लगातार 3 छक्कों के लिए 6 हैट्रिक के लिए 2000 का इनाम राजेश पाटिल, जिनका एटीएम बंडल अब खुला हो चुका है। चौके के लिए 1000 है सभी बल्लेबाजों को, जो ओडब्ल्यू टीम के बल्लेबाज है खासतौर पर। क्लिंग बोल्ड, विकेट नंबर पहला, लौटना पड़ेगा इस बार मैदान के बाहर विशाल पाटिल को और लखन जाधव को मिलती हुई ये पहली सफलता। थँक्स डीजे मास्टर। बघा या स्पर्धेकरता आज जे व्यासपीठावर उपस्थित आहेत कलंबोली क्रिकेट संघातील नामवंत क्रिकेटर आणि राजकीय क्षेत्रामध्ये संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान केला जातो, पण ते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, अभ्यासू नगरसेवक विजय शेठ खानावकर साहेबांनी सुद्धा एनडी शेठ पाटील चषक 2022 या स्पर्धेचा अभिनंदन, कौतुक केलेलं आहे की एक दमदार क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेलं आहे आणि निश्चित स्वरूपात विजयदादांच्या वतीने एनडी शेठ पाटील साहेब तुम्हाला या स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात तुमच्यावर निश्चित स्वरूपात इथे अतिशय तुमचं कौतुक करण्यात आलेलं आहे। दमदार आयोजन आहे खऱ्या अर्थाने। वो टू योगेश मडवी, आणि योगेश मडवी यांच्याबद्दल सांगायचं झालं, अनेक संघ, एखादा संघ स्पर्धेमध्ये कुठेतरी उणीव भासत असेल तिथे निश्चित स्वरूपात योगेश मडवींचं खूप मोठं योगदान असतं मित्रांनो। अनेक स्पर्धेला त्यांना आम्ही पाहत असतो। स्वागत आहे योगेश। तो बहुत बहुत शुक्रिया। चलते मैदान के ऊपर पहला ओवर जिस तरह से रहा था 23 रनों का, मगर इसके बाद गेंदबाज लखन जाधव की बात करेंगे ना, तो पहले मुकाबले में लखन जाधव ने बेहतरीन स्पेल आते हैं, बिल्कुल फेंके थे। 2 ओवर काफी किफायती गेंदबाजी की थी। फिर एक बार उम्मीद जताई जा रही है इस लखन जाधव से, जिन्होंने पहली गेंद के ऊपर बड़ा झटका दिया विशाल पाटिल को। इस समय मैदान के बाहर बिल्कुल जिन्होंने 3 चौके के साथ 13 रन की शानदार पारी खेली। अब नए बल्लेबाज कमलेश पाटिल सेकंड के ऊपर ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, बिल्कुल यहां पर शानदार गेंद थी। जब तक गेंद को मिडाउन में फील्ड करे तब तक 1 रन का इजाफा। बेहतरीन फील्डिंग। रन को रोकना है ना तो आपको स्टैंडर्ड फील्डिंग करनी होगी, रन को रोकना है तो आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा। और लखन जाधव की जो गेंदबाजी है, काफी खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं। नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी हो रही है। कभी गेंद को गुडलैंड के ऊपर फेंकने के बाद बाउंस कर रहे, कभी नीचे रख रहे, तो कभी ब्लॉक हॉल में गेंद फेंक रहे। ये खूबसूरत गेंदबाजी करते हुए इस समय लखन जाधव, टीम की टोटल फुल रन संख्या 24 पर पहुंची है। अब 22 गेंदे और 32 रन का समीकरण यहां पर बड़ौली टीम के सामने। यह गेंद देखना होगा, पढ़ने के बाद ऑप्शन के काफी बाहर निकली। अंपायर मोतीराम भोईर बता रहे कि यह गेंद वाइट है और
इस अतिरिक्त रनों के साथ टीम की टोटल पहुंची है 25 रनों के ऊपर। और हम बात करेंगे ना अब लगातार 3 छक्के 6 हैट्रिक के लिए हमारे योगेंद्र मडवी जो उसाटने के, जिनकी तरफ से 3000 और राजेश पाटिल की तरफ से 2000, यानी कि तकरीबन 6 हैट्रिक के लिए 5000 रुपए का इनाम है। मगर स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी की बात करें तो ऋतिक पाटिल जो उम्दा फॉर्म में इस समय, इस साल में भी वो ऋतिक पाटिल स्ट्राइक एंड के ऊपर। सामने केला ऑफ साइड में लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, एक के एक्शन में गेंद को उठाए फेंके। पर्याप्त समय है बल्लेबाज के पास 1 रन लेने का और इस 1 रन के साथ टीम की टोटल 26 के ऊपर पहुंची। तो बिल्कुल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान के अध्यक्ष सम्मानीय योगेंद्र मडवी जिनका आगमन हो चुका और उनसे हम विनती करते कि आइए मंच के ऊपर, क्योंकि उनके माध्यम से भी एक बड़ी प्रतियोगिता हमने देखी पिछली महीना में वो साटने के ग्राउंड के ऊपर। इस बार लॉन्ग ऑफ के रीजन में शानदार फील्डिंग, जब तक गेंद को उठाए मौका था 2 रन लेने का। सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ रहा है और सिंगल डबल के साथ मैदान पर चेंज द गेम वोडोली टीम जीत की तरफ कदम बढ़ाती हुई, जिनके सामने 56 रनों का लक्ष्य था। अब जीत की हम बात करेंगे तो समीकरण 20 गेंदे 28 रन की आवश्यकता। लगन यादव का ये ओवर काफी अच्छा है, इस ओवर में फिर एक बार कमबैक देते हुए अपनी टीम को इनसाइड आउट की ये स्ट्रोक, गैप में खेला, कोई खिलाड़ी नहीं है, नो मैंस लैंड देयर और गेंद सीधे पड़ने के बाद गई बाउंड्री लाइन के बाहर। कमलेश पाड़ी के बल्ले से ये खूबसूरत शानदार चौका। से तो जीत की बात करेंगे, 56 रनों का लक्ष्य था। अब टीम की टोटल 32 पर पहुंची है, 19 गेंदें बची है और 24 रन की आवश्यकता। कोशिश करनी होगी, क्योंकि कहा जाता है ना कि कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती, बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती। कमलेश के बल्ले से ये शानदार चौका देखने को मिला। फिर एक बार ये गेंद अच्छी थी, बिल्कुल खेला, हल्के हाथों से प्लेसमेंट किया मिड ऑफ के क्षेत्र में, रन को रोके 1, टीम की टोटल रन बनी 1 और 1 रन का इजाफा। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बनी है रन संख्या 33 के ऊपर, जो कि इस ओवर की बात करेंगे 10 रन उन्होंने खर्च किए। टीम की टोटल बनी 2 ओवर के बाद 33 रन। जीत का समीकरण अब बदलता हुआ 23 रन की आवश्यकता, 18 गेंदें बची है और केवल 23 रन की आवश्यकता। स्पर्धेच्या या आयोजनाला, स्पर्धेच्या या आयोजनाला तोडच नाही नियोजनाला। हाय टी-शर्ट पाटील चषक हाय, हाय टी-शर्ट पाटील चषक हाय, बघा या रसिक प्रेक्षक हाय। बॅट्समन जरी तो नायक हाय, हा बॉलर पण खलनायक हाय, प्रत्येक सामना रोचक हाय। थैंक यू डी से काफी बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं इस मैदान के ऊपर। इस साल में गांवदेवी क्रिकेट टीम बुर्दुल आयोजित एनडी शेठ पांडे चषक 2022 का ये सुहाना सफर दोस्तों। क्लाइमेट भी देखे किस तरह से बदल रहा है, कभी धूप तो कभी छाव, और इस समय मुकाबला भी इस मैदान के ऊपर बल्लेबाज करना होगा कैसर बडोली टीम के गेंदबाजों को। सेकेंड ओवर समाप्त हुए, तीसरे ओवर की हम बात करेंगे तो भावेश बोईर आ चुके तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए। यह अच्छी गेंद और जवाब दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, ये शानदार खूबसूरत छक्का। इस समय स्वर्गीय सांगो कालू पाटील स्टैंड की तरफ बेहतरीन छक्का। एनडी शेठ पाटील बुरुदुलवाला, रविंद्र पाटलाची साथ आहे त्याला। थैंक यू। तो स्वर्गीय शंकर गन्ना पाटिल स्टैंड की तरफ ये शानदार छक्का देखने को मिला और इस बार मुकाबले में मजबूती पाई है चेंज द गेम वडोली टीम। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चेंज द गेम वडोली टीम इस मैदान पर अब मजबूत स्थिति में पहुंच चुकी है, जिनके सामने लक्ष्य था 56 रनों का। और अब बात करेंगे तो टीम की टोटल रन संख्या पहुंची है 39। जीत के लिए अब समीकरण 17 गेंदें बची है और 17 रन की आवश्यकता। और इस बार भी लप किया, कमाल की टाइमिंग। कमलेश पाड़ी को रोकना बहुत कठिन है और इस समय लगातार 2 गेंदें, 2 शानदार छक्के। एनडी शेठ पाटील चषक आज आला या नावाला, एनडी शेठ पाटील चषक आज
तो तीसरा छक्का यदि दागेंगे तो 5,000 रुपए का इनाम है। और इस बार लब तो जरूर किया है खिलाड़ी मौजूद और इस समय लौटना पड़ेगा बल्लेबाज कमलेश पाटिल को मैदान के बाहर। टीम की टोटल रन संख्या 45, लॉस ऑफ 2 विकेट। गावदेवी संघानं आयोजन केलाय बुरुतून गावाला, एनडी शेट पाटील चषक आज आलाय नावाला, एनडी शेट पाटील चषक आज आलाय नावाला, एनडी शेट पाटील चषक आज आलाय नावाला। तो 2 छक्कों ने पूरी तरह से मुकाबले का रुख बदला। बची है गेंदे 14 और रन चाहिए 11। टीम को जीतने के लिए 11 रन की आवश्यकता, यानी कि इस मुकाबले में फिर एक बार ऊंची उड़ान भरते हुए इस गेंद को लॉक किया फील्डर मौजूद। लगातार 2 गेंदे 2 सफलता पाई गेंदबाज भावेश भोईर को, ये दूसरी सफलता लगातार। कोण मानकरी होणार आहे एनडी शेट पाटील चषकाचा, कोण मानकरी होणार आहे एनडी शेट पाटील चषकाचा, कोण जिंकून नेणार। तो लगातार ये दूसरा मुकाबले की हम बात करेंगे इसी मैदान के ऊपर। ये दोनों टीमें एक दूसरे के सामने खेली थी। बड़वली टीम ने कासरवाड़ी टीम को शिकस्त दी थी। इस बार भी चेंज की बड़वली टीम ऊंची उड़ान भरते हुए, क्योंकि जीतने के लिए समीकरण बचा है 13 गेंदे और 11 रन की आवश्यकता। इस मैदान के ऊपर बेहतरीन मुकाबला, आने वाली 13 गेंदे और 11 रन की आवश्यकता। मगर अगला मुकाबला होगा बिग बाइट, कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि मुंबई विभाग की सबसे ताकतवर 2 टीमें एक दूसरे के सामने होगी। स्वर्गीय शरद स्मृति 11 ट्रॉम्बे कोलीवाड़ा बनाम माहुल गांव के बीच मुकाबला, श्री गणेश माहुल गांव के बीच मुकाबला होगा। आने वाला मुकाबला कहीं मत जाना। आखिरी गेंद के ऊपर गेंद को सामने खेला, खिलाड़ी मौजूद नहीं है। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के रीजन में रन बने 2 और इस 2 रन के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल 47 रन। जीतने के लिए 9 रन की आवश्यकता, 12 गेंदे बची है। मगर चलते हम कमेंट्री बॉक्स में, जहां पर टॉस होगा अगले मुकाबले का, और साथ साथ यहाँ पर महागुरु गडगे सर की बात। थँक्स योगेश मंडळी सर, इथे नाणेफेक केले जाईल। ट्रॉम्बे विपक्ष माहुलगाव, श्री गणेश 11 माहुलगाव विपक्ष ट्रॉम्बे। नाणेफेकातील पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान अभ्यासू नगरसेवक, आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय आहे विजयदादा खानावकर साहेबांना इथे आम्ही आमंत्रित करतो। त्यांच्या समवेत विशाल दादा, एनडी शेट पाटील साहेबांवर असणारे प्रेम या प्रेमास इथे आलेले आहेत। आणि सन्मान्य अशोक म्हात्रे, जरी कलंबोली गावात राहत असतील तरी निश्चित स्वरूपात इथले ते भूमिपुत्र आहेत। अशोक दादा यावं, खऱ्या अर्थाने एनडी शेट पाटील साहेब आणि आमच्या जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्यावर असणारं त्यांचं प्रेम आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते ते विजयदादा खानावकर साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, त्यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जात आहे। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। नाणेफेकीचा कौल माहुलगाव क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे। प्रथमतः सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक विजय शेठ खानावकर साहेब, एनडी शेठ पाटील, आमचे अशोक दादा असतील, विशाल सर असतील, यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। माहुल क्रिकेट संघ, आपण माहुलगाव क्रिकेट संघ नाणेफेक आपण जिंकलेली आहे। प्रथम आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। तर निश्चित स्वरूपात गोलंदाजीचा जर आपण विचार केला, क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। ट्रम्पकार्ड गोलंदाज या सामन्यामध्ये तुमचं कोण असणार आहे? कल्पेश माहुलकर। एकंदरीत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ट्रॉम्बे, म्हणजे तुमची लढत ही लढाई अस्तित्वाची जरी असली, मैत्रीपूर्ण लढत असेल, काय वाटतं तुम्हाला? मैत्रीपूर्ण लढत असेल? हो नक्कीच। तर आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि खूपच खेळायला मजा येईल। खूप खूप शुभेच्छा। संघनायक माहुलगाव ट्रॉम्बे क्रिकेट संघ फलंदाजी करते। 5 षटकामध्ये किती धावा बनवायचा तुमचा प्रयत्न असेल? 60 ते 70 करण्याचा प्रयत्न करू आम्ही। एकंदरीत ही स्पर्धा एनडी शेठ पाटील ठाणे जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा, मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि तुम्ही आज ट्रॉम्बेवरून इथे आलेला आहात। स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली। एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व एनडी शेठ पाटील साहेब यांच्या या संकल्पनेबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? तसंच बघायला गेलं टुर्नामेंट खूप चांगली आहे, विकेट ग्राउंड वगैरे सगळं चांगलं आयोजन केलेलं आहे। आम्ही ट्राय करू स्पर्धा जिंकण्याची आणि त्यांचे मान राखायचे। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। आमचे खानावकर आहेत विद्यमान नगरसेवक ओटी योगेश मडवी सर। तो जीत की हम बात करेंगे तो पूरी तरह से अब चेन से गेम बड़ौली टीम मजबूत स्थिति पा चुकी है, जिनके सामने 56 रनों का लक्ष्य था, मगर इस चौके के साथ
रन संख्या पहुंची है 52 रन के ऊपर, क्योंकि अब 4 रन की आवश्यकता है। बची है 10 गेंदें और 4 रन की आवश्यकता। फिर एक बार यहाँ पर चेंज द गेम वडोली टीम ने ऊंची उड़ान भर ली इस मैदान के ऊपर और इस समय केवल 4 रन की आवश्यकता। यह अच्छी गेंद थी, बिल्कुल खेला गेंद मिड विकेट की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, सिंगल के साथ साइड को रोटेट किया और टीम की टोटल रन संख्या पहुंची है 53 रन के ऊपर। केवल 3 रन की आवश्यकता थी। बिल्कुल मैं कहना चाहूंगा कि कासरगोड टीम की बल्लेबाजी थोड़ी सी कमजोर रही। तकरीबन 65-70 रनों का टारगेट होता ना तो जाकर मुकाबले में मजा आती, मगर उससे भी देखिए आयुब शेख जो सबसे बेहतरीन खिलाड़ी है काफी महंगे पड़े। 23 रन उन्होंने खर्च किए और वहां पर मुकाबला पलटवार हुआ। अच्छी गेंद थी, बिल्कुल सामने खेला, 1 रन तो जरूर मिलेगा। दोनों बल्लेबाज जानते हैं कि अब सिंगल से भी मुकाबले को हम रन बनाएंगे तो आसानी के साथ जीत सकते हैं और यही कोशिश है। और यहां से मुकाबला जीतने के बाद फिर एक बार अंबरनाथ की सबसे बेहतरीन प्रतियोगिता कापरी सिटी पाले के मैदान के ऊपर, जहां मैन ऑफ द सीरीज के लिए बुलेट है, वहां पर ये टीम रवाना होगी। वहां पर भी वाकलैंड टीम होगी, मगर मुकाबला फिर एक बार बेहतरीन होगा। यह फुल टॉस गेंद और सीधे खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। अंपायर का सिग्नल 6 रन और इस छक्के के साथ मुकाबला फिनिश किया मैदान में। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चेंज द गेम वडोली टीम गोज टू द सुपर 8। तर निश्चित स्वरूपात दमदार लढत झाली। सेकंड राऊंडची लढत एका बाजूला खाडेकर 11 कासार वडवली विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चंदीगम वडवली क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चंदीगम वडवली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे। त्यांचा मी इंडिशेट पाटील मित्रमंडळाच्या वतीने अभिनंदन करतो आणि कासार वडवली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार। तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ चंदीगम वडवली क्रिकेट संघाने विजय संपादित केला। सुपर 8 मध्ये हा संघ क्वालिफाय झालेला आहे। त्यांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान